नमस्कार श्रोत्यांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बोलणार आहोत वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आलेल्या एका मोठ्या परिवर्तनाबद्दल. होय, कर्म संपलं आहे आणि आता सुरू होणार आहे एक नवीन अध्याय. हा अध्याय म्हणजे केवळ संपत्ती नाही, तर आयुष्यभराचा आनंद, सन्मान आणि गडगंज यश घेऊन येणारा आहे. चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशींच्या जीवनातील हा मोठा बदल नेमका कसा घडणार आहे आणि पुढील दिवस तुमच्यासाठी किती शुभदायक ठरणार आहेत. वृश्चिक राशींच्या लोकांच्या जीवनात आजवर खूप वादळ आली. कुणाला नोकरीत स्थिरता मिळाली नाही, कुणाचं नातं तुटलं, तर कुणाला पैशांसाठी दिवसेंदिवस झगडावं लागलं. ज्या गोष्टी इतरांना सहज मिळतात त्या तुम्हाला रक्ताचे घाम गाळून मिळवाव्या लागल्या. या प्रवासात तुम्ही वारंवार हरलात, पण प्रत्येक वेळी पुन्हा उभे राहिलात. हा संघर्ष फुकट गेला नाही, कारण या सगळ्या अनुभवांनी तुम्हाला आयुष्याचं खरं रूप दाखवलं. आत्ता मात्र विश्व स्वतःहून तुमच्या पाठीशी उभं राहत आहे. तुमचं कर्म संपलं आहे आणि एक नवा अध्याय सुरू होत आहे. जिथे दुःखाऐवजी आनंद असेल, अडचणीऐवजी संधी असतील आणि अपयशाऐवजी भव्य यश असेल. तुमच्या भाग्यात आता सोन्याचा काळ उगवतो आहे. इतकी वर्ष तुम्ही दिलेल्या परीक्षा अखेर संपल्या आहेत. तुमचं धैर्य, संयम आणि मेहनत विश्वाने पाहिलेली आहे आणि म्हणूनच आता त्या मेहनतीचं फळ तुम्हाला गडगंज संपत्तीच्या रूपात मिळणार आहे. पैसा, संपत्ती, मालमत्ता जे काही तुम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नसेल ते आता वास्तवात येणार आहे. हा काळ तुम्हाला केवळ आर्थिक श्रीमंती देणार नाही, तर समाजात एक विशेष मान सन्मानही देईल. तुमचं नाव लोक आदराने घेतील. घरात सुख, समाधान आणि भरभराटीचा माहोल निर्माण होईल. वृश्चिक राशीसाठी हा काळ एका नव्या जीवन प्रवासाची सुरुवात आहे. वृश्चिक राशींच्या लोकांनी नेहमीच आयुष्याला गंभीरपणे घेतलं आहे. ते आयुष्याशी खेळ करत नाहीत, तर पूर्ण ताकदीने सामना करतात. म्हणूनच कधीकधी विश्व त्यांची कसोटी घेतं. इतकी वर्ष तुम्हाला ज्या संकटांना सामोरं जावं लागलं त्याचा उद्देश हाच होता की तुम्हाला भविष्यासाठी मजबूत बनवायचे. आता तुम्ही कठोर परिश्रम, संघर्ष आणि संयम या तिन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाला आहात. या जगात कुणालाही सहजपणे मोठं यश मिळत नाही, पण आता वृश्चिक राशीच्या लोकांना मिळणारे यश कायम टिकणारं असेल. हे यश फक्त पैसा किंवा संपत्तीपुरतं मर्यादित नाही, तर तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात हा बदल दिसून येईल. तुमच्या भूतकाळात तुम्ही खूप लोकांना मदत केली आहे. जेव्हा तुम्हाला स्वतःकडे कमी होतं तेव्हाही तुम्ही इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणलं. कधी तुमच्या कुटुंबासाठी, कधी मित्रांसाठी, कधी अनोळखी लोकांसाठीही तुम्ही स्वतःच्या आनंदाचं बलिदान दिलं. विश्व कधीही कुणाची मेहनत आणि चांगुलपणा वाया घालवत नाही. आजवर तुम्ही जे चांगलं कर्म केलं आहे त्याचं फळ आता दुप्पट प्रमाणात तुम्हाला मिळणार आहे. हेच फळ म्हणजे संपत्ती, कीर्ती आणि समाजातला सन्मान. त्यामुळे तुम्ही पुढील काळात तुम्हाला जेवढं चांगलं लाभणार आहे ते पाहून तुमच्या डोळ्यातून अश्रू अनायसे होतील, पण हे अश्रू आनंदाचे असतील. वृश्चिक राशींच्या जीवनात आता येणारा काळ म्हणजे सुवर्ण काळ आहे. हा काळ तुम्हाला फक्त पैसा देणार नाही, तर आत्मविश्वास आणि आत्मिक शांतीही देईल. इतकी वर्ष तुम्ही ज्या स्वप्नांसाठी झगडलात ती स्वप्न आता हळूहळू पूर्ण होत जातील. तुम्ही एखाद्या नव्या व्यवसायात प्रवेश कराल किंवा जुन्या कामात अनपेक्षित यश मिळवाल. घरात नवे साधनसामग्री येतील, गाड्या, घरे खरेदी करण्याची संधी मिळेल आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन अखेर समाधानी होईल, कारण संपत्तीसोबत समाधानही मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हा काळ वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आयुष्य बदलणारा ठरेल. वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचं खरं फळ मिळायला जरा उशीर होतो, पण जेव्हा मिळतं ते आयुष्यच बदलून टाकतं. आजवर तुमच्यावर जे काही संकट आलं त्यातून तुम्ही स्वतःला सावरलं आणि पुढे चालत राहिलात. आता मात्र विश्वाने ठरवलं आहे की या राशींच्या लोकांना पुन्हा कधी जुन्या संघर्षांना सामोरं जावं लागणार नाही. तुमच्या नशिबाचा तारा आता उजळतो आहे. तुमच्या हाती असं काही येणार आहे की लोकांना विश्वासही बसणार नाही. अचानक संपत्ती, मालमत्ता, नोकरी किंवा व्यवसायातली भरभराट तुमचं आयुष्य सोनेरी करणार आहे. हा काळ म्हणजे एका नवीन पर्वाची सुरुवात आहे. इतके वर्ष तुम्ही स्वतःच्या इच्छा मागे टाकून इतरांना प्राधान्य दिलं. कधी कुटुंबासाठी, कधी मित्रांसाठी, तर कधी समाजासाठी तुम्ही स्वतःचं सुख त्यागलं. आता मात्र विश्वाने ठरवलं आहे की त्या त्यागाचं सोनं करावं.
तुम्हाला अशी संधी मिळणार आहे जी तुमच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचं उत्तम ठरेल. तुमच्या मनातील अपूर्ण स्वप्न आता पूर्ण होणार आहेत. घर बांधणं, व्यवसाय सुरू करणं, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा साठवणं, हे सगळं सहज शक्य होणार आहे. कारण तुमच्या जीवनातील जुने पाप, कर्म आणि दुःख आता समाप्त होऊन नवीन अध्याय सुरू होत आहे. वृश्चिक राशीच्या लोकांचा आत्मविश्वास कधीच डळमळीत होत नाही, पण तरीही नशीब वारंवार त्यांना परीक्षा देत राहतं. या परीक्षेत काही हरले, काही जिंकले, पण खरी गोष्ट अशी की तुम्ही हार मानली नाही. तुमचा हा जिद्दीपणा आणि आत्मविश्वासच आता तुम्हाला गडगंज संपत्तीपर्यंत घेऊन जाणार आहे. कारण संपत्ती फक्त नशिबाने मिळत नाही, त्यासाठी धैर्य आणि संयम लागतं. हे दोन्ही गुण वृश्चिक राशींच्या लोकांमध्ये अधिक ओतप्रोत भरलेले आहेत. त्यामुळे पुढील दिवसात यश, संपत्ती आणि सन्मान तुम्हाला अगदी सहज मिळणार आहे. कर्माचं चक्र कधीच चुकत नाही. चांगलं कर्म केलं तर त्याचं चांगलं फळ मिळतंच. वृश्चिक राशीच्या लोकांनी त्यांच्या भूतकाळात कितीही संघर्ष केला असला तरी त्यांनी कधी चुकीच्या मार्गाचा अवलंब केला नाही, कुणाला धोका दिला नाही, कुणाचं वाईट केलं नाही. म्हणूनच आता त्यांना गडगंज संपत्ती मिळणं निश्चित आहे. ही संपत्ती केवळ पैशाच्या रूपात नाही तर कीर्ती, मान, आदर आणि सुखाच्या रूपातही मिळणार आहे. तुमच्या भाग्यरेषेत आता असा बदल घडतोय की लोक तुमच्याकडे पाहून प्रेरित होतील. हा काळ तुमच्यासाठी एक नवे जीवनपान उघडणारा ठरेल. आजवर तुम्ही ज्या समस्यांनी त्रस्त होता त्या आता एकामागोमाग एक संपुष्टात येणार आहेत. पैशांची कमतरता नाहीशी होईल, घरात सुख समृद्धी येईल. तुमच्या आयुष्यात अनपेक्षित स्रोतांमधून पैसा येईल. कुणाकडून जुनं देणं परत मिळेल, कुणाला जमीन जुमला मिळेल, तर कुणाला अचानक प्रॉपर्टीतून धनलाभ होईल. हा काळ वृश्चिक राशींच्या लोकांसाठी अतिशय खास आहे. तुम्हाला जे वाटलं होतं ते कधीच घडणार नाही, ते आता तुमच्या समोर वास्तव म्हणून उभं राहील. हेच संकेत आहेत की तुमच्या जीवनात आता नवीन अध्याय सुरू झाला आहे आणि तो अध्याय आहे गडगंज संपत्ती व सुखाचा. वृश्चिक राशीचे लोक नेहमीच गुप्तपणे मेहनत करतात. इतरांना न सांगता, कुणाकडून टाळ्या न घेता ते स्वतःचे ध्येय साध्य करण्यासाठी झटत राहतात. त्यामुळेच त्यांच्या यशाचं स्वरूप देखील गुप्तच असतं. पण एकदा ते जगासमोर आलं की सर्वांना अचंबित करतं. आता तुमच्या जीवनात नेमकं हेच घडणार आहे. लोक ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच लोक आता तुमचं कौतुक करतील. कारण तुम्हाला मिळणारी संपत्ती आणि यश हे एवढं प्रचंड असेल की कुणी नाकारू शकणार नाही. हा काळ तुमचं नाव मोठं करणार आहे आणि तुम्हाला समाजात एक वेगळी ओळख देणार आहे. आजवर तुम्हाला पैशांसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागलं असेल. कधी नोकरीतील पगार पुरेसा नसेल, तर कधी घर खर्च वाढलेला असेल. पण आता या सगळ्या समस्यांना पूर्णविराम लागणार आहे. तुमच्या हाती असे मार्ग येणार आहेत जे तुम्हाला स्वावलंबी बनवतील. तुम्हाला स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी इतकी संपत्ती मिळणार आहे की पुन्हा कधी पैशांबद्दल चिंता वाटणार नाही. हा काळ वृश्चिक राशींच्या लोकांना केवळ श्रीमंत नाही तर सुरक्षित देखील करणार आहे. आणि जेव्हा माणूस सुरक्षित असतो तेव्हा तो मोठी स्वप्न बघतो आणि ती पूर्ण करतो. वृश्चिक राशींच्या लोकांचं मन फार संवेदनशील असतं. छोट्या छोट्या गोष्टींनी ते दुखावतात, पण त्यांच्यात एक विलक्षण ताकद असते, स्वतःला पुन्हा उभं करण्याची. म्हणूनच जे लोक पडतात पण परत उभे राहतात तेच खरं आयुष्य जिंकतात. आता या राशीचे लोक पुन्हा एकदा नवं आयुष्य सुरू करणार आहेत. हा काळ म्हणजे तुमच्यासाठी एक प्रकारची पुनर्जन्माची संधी आहे. तुम्ही स्वतःला नव्याने ओळखाल, तुमची किंमत कळेल आणि जगाला दाखवाल की वृश्चिक राशींचं सामर्थ्य किती आहे. गेल्या काही वर्षात तुम्हाला वारंवार फसवणूक सहन करावी लागली असेल. कधी नात्यांमध्ये, कधी पैशांच्या बाबतीत लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवायला लावला आणि मग धोका दिला. त्यामुळे तुमच्या मनात खोल जखमा झाल्या. पण आता कर्माचं चक्र बदललं आहे. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळतील आणि तुम्हाला मिळेल विश्वाकडून न्याय. या न्यायाचं रूप आहे गडगंज संपत्ती. समाजातला सन्मान आणि आनंदाने भरलेलं जीवन पुढे तुमच्याकडे पाहून तेच लोक म्हणतील, खरंच यांचं भाग्य उजळलं. वृश्चिक राशींच्या जीवनात आता येणारा काळ केवळ संपत्तीपुरता मर्यादित नाही, तर हा काळ तुमच्या मानसिक शांतीसाठी देखील खूप महत्त्वाचा आहे. कारण संपत्ती म्हणजे फक्त पैसा नाही तर मनाचं समाधान आणि नात्यांची ऊब आहे. तुमच्या आयुष्यातील तणाव, नैराश्य आणि चिंता आता हळूहळू कमी होणार आहे. कुटुंबातील तणाव मिटतील, नाती गोड होतील आणि घरात आनंदाचा माहोल तयार होईल. हेच खरं गडगंज संपत्तीचं स्वरूप आहे.
पैसा, सुख, समाधान एकत्र लाभणं. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा टप्पा म्हणजे आयुष्य बदलणारा टप्पा आहे. वृश्चिक राशींच्या लोकांच्या जीवनातला एक मोठा गुण म्हणजे त्यांची अंतर्ज्ञान शक्ती. हे लोक जेव्हा काही जाणवतात ते बऱ्याचदा खरं ठरतं. त्यामुळे अनेक वेळा इतर लोक त्यांची थट्टा करत असले तरी शेवटी त्यांच्या भाकितांना मान्य करावंच लागतं. आता या अंतर्ज्ञान शक्तीचं मोठं फळ मिळणार आहे. तुम्ही जे स्वप्न पाहिली आहेत, स्वतःचं घर, व्यवसायाची भरभराट, संपत्तीची वाढ, ती खरी ठरणार आहे. विश्व तुमच्या पाठीशी उभं आहे. आता तुमचं मन जे सांगेल ते करण्याची वेळ आली आहे, कारण ते तुम्हाला थेट गडगंज यशाकडे नेईल. आजवर तुमच्यावर इतका ताण होता की तुम्ही स्वतःसाठी वेळच काढू शकत नव्हता. काम, जबाबदाऱ्या, संघर्ष यामध्ये तुम्ही आयुष्य जगायचं विसरलात. पण आता हा काळ बदलणारा आहे. संपत्ती येईल, पण सोबत मिळेल आराम आणि आयुष्याचा आनंद घेण्याची संधी. तुम्ही स्वतःच्या छंदासाठी, कुटुंबासाठी आणि प्रवासासाठी वेळ काढू शकाल. हा काळ तुम्हाला दाखवेल की आयुष्य केवळ जगण्यासाठी नसतं, तर त्याचा आनंद घेण्यासाठी असतं. हा बदल म्हणजे तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने नवीन अध्याय आहे. वृश्चिक राशींचे लोक जेव्हा कोणावर प्रेम करतात किंवा कोणाला साथ देतात ते पूर्ण मनापासून देतात. पण बहुतेक वेळा त्यांना त्यांचं योग्य फळ मिळालं नाही. कधी त्यांचं प्रेम नाकारलं गेलं, कधी विश्वासघात झाला. पण आता या सर्व वेदना मागे राहणार आहेत. तुमच्या आयुष्यात अशी नाती निर्माण होतील जी तुम्हाला मानसिक शांती, आधार, खरा आनंद देतील. या नात्यांच्या साथीनं तुम्ही तुमच्या संपत्तीचा आणि यशाचा आनंद खऱ्या अर्थाने लुटाल. कारण खरी संपत्ती म्हणजे पैशांसोबत प्रेमळ माणसं असणं. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास परत मिळेल. तुम्हाला नेहमीच असं वाटत असेल की लोक तुमच्या कर्तृत्वाची दखल घेत नाहीत. पण आता तुम्ही जिथे जाल तिथे लोक तुमचं कौतुक करतील. संपत्ती, ज्ञान आणि व्यक्तिमत्व या तिन्हींच्या जोरावर तुम्ही समाजात उंच स्थान मिळवाल. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना आता तुमची किंमत कळेल. हा काळ म्हणजे तुमच्यासाठी पुनर्जन्मासारखा आहे, जिथे तुम्ही जुन्या अपयशातून मुक्त होऊन यशस्वी व्यक्ती म्हणून पुन्हा उभे राहाल. संपत्ती मिळणं हे एक आहे, पण ते टिकवणं आणि योग्य वापर करणं हे खरं महत्त्वाचं आहे. वृश्चिक राशीच्या लोकांकडे आता एवढं धन येणार आहे की त्याचा उपयोग करणं गरजेचं ठरेल. तुम्हाला या पैशातून स्वतःचं आणि इतरांचं जीवन बदलण्याची संधी मिळेल. दानधर्म, मदत, समाजासाठी काम या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं नाव अधिक उंचावेल. हा काळ तुम्हाला फक्त श्रीमंत बनवणार नाही, तर आदरणीय आणि प्रेरणादायी देखील बनवेल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा टप्पा म्हणजे कर्म संपल्यानंतरचं दिव्य यश आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना नेहमीच संकटांनी घेरलं होतं, पण संकट म्हणजे शेवट नाही, तर नवा आरंभ असतो. तुम्ही ज्या अडचणींना तोंड दिलं त्यामागे एक मोठं कारण होतं. विश्व तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी तयार करत होतं. आता त्या सगळ्या कठीण प्रसंगाचं बक्षीस तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात येणारी संपत्ती तुम्हाला केवळ श्रीमंतीच करणार नाही, तर आयुष्याचे धडे शिकवणारे देखील ठरेल. त्यामुळे आता मिळालेलं यश अधिक गोड लागणार आहे. वृश्चिक राशीचे लोक मेहनती असतात, पण त्यांचं भाग्य बऱ्याचदा उशिरा फुलतं. सुरुवातीला त्यांना संघर्ष करावा लागतो, अपमान सहन करावा लागतो. पण एकदा त्यांचं भाग्य फुललं की मागे वळून पाहण्याची गरजच राहत नाही. आता तुमच्यासाठी तोच काळ सुरू झालेला आहे. हे यश एकाच क्षेत्रात नाही, तर अनेक क्षेत्रात दिसून येईल. व्यवसाय, नोकरी, संपत्ती, नाती आणि समाजातील मान हे सर्व एकत्र येऊन तुमच्या आयुष्याचं नवं चित्र तयार करणार आहे. तुमचं मन खूप खोल असतं आणि तुम्ही आयुष्याकडे गंभीर नजरेने पाहता. त्यामुळे लोक तुम्हाला कठोर समजतात, पण प्रत्यक्षात तुमच्या मनात खूप करुणा असते. आता या करुणेचं, या दयाळू स्वभावाचं फळ मिळणार आहे. तुम्हाला आयुष्यात असे प्रसंग येतील जेव्हा तुम्ही इतरांना मदत कराल आणि त्यातून तुम्हाला समाधान आणि यश मिळेल. ही खरी संपत्ती असेल जी पैशाने विकत घेता येत नाही. पैशांसोबत या समाधानाची भेट हीच तुमच्या नवीन अध्यायाची खरी सुरुवात ठरणार आहे. या काळात तुम्हाला काही अनपेक्षित संधी मिळतील. ज्या गोष्टींचा तुम्ही विचारही केला नव्हता त्या तुमच्या समोर येतील. एखादी नवी नोकरी, नवा व्यवसाय आणि अचानक मिळालेली मोठी रक्कम या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतील. या बदलांना स्वीकारण्याची तयारी ठेवा, कारण हाच तो काळ आहे जेव्हा विश्व तुम्हाला सांगत आहे, आता पुरे संघर्ष, आता तुझ्या जीवनात सुखाचा आणि संपत्तीचा वर्षाव सुरू होणार आहे. शेवटी एवढंच,
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आता आयुष्य एका नव्या वळणावर उभं आहे. कर्माची देणी संपली आहेत. जुनं दुःख, जुन्या जखमा आता मागे सोडायची वेळ आली आहे. नवीन अध्याय तुमची वाट पाहत आहे. जो आनंद, गडगंज संपत्ती, सन्मान आणि सुख घेऊन येणार आहे. तुम्ही जे संघर्ष सोसलेला त्याचं सोनं आता होणार आहे. हा काळ म्हणजे तुमच्या मेहनतीचं आणि संयमाचं फळ आहे. म्हणून आत्मविश्वास ठेवा आणि नवीन प्रवासाचा आनंद घ्या. तर हा होता वृश्चिक राशीच्या जीवनातील नवीन अध्यायाचा प्रवास. कर्माची देणी संपवून आता गडगंज संपत्ती आणि सुखाचा वर्षाव सुरू होत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि राशी स्वामी चमत्कार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.